नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण NTF पद्धतीने नो टिल फार्मिंग या पद्धतीने आपण सोयाबीन पेरणी केलेली आहे. 2026 मध्ये पहिलं वर्ष आहे. तर 26 तारखेची पेरणी आहे. बघूया आता कसं निघालं ते बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो, आणि व्हिडिओ लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, आपण पेरणी केली 26 तारखेला आणि आज 30 तारीख. पेरणीचा दिवस धरून 5 दिवस झालेले आहे शेतकरी मित्रांनो. बघा, तर आपली सोयाबीन निघत आहे. उघाडीचं पेरणं आहे. ओल होती जमिनीमध्ये आणि नंतर काही पाणी आला नाही. साधारण पाणी आला, एक शिरवा असाच साधारण. बघा, न वाही करता, नाही नागरटी केली, नाही वखरणी केली, नाही पंजी मारली, कुठलीच मशागत नाही, डायरेक्ट पेरणी. बघा, ज्या ठिकाणी आपलं शेण्याचं ढीग होता कुटाराचा, तिथेही आपलं सोयाबीन निघालेलं आहे. हे बघा, आता या पद्धतीने जे आपण सोयाबीन पेरलं आहे शेतकरी मित्रांनो, फायदा काय होतो? पाणी जास्त मुरते, पाणी पिण्याची क्षमता जमिनीची जास्त राहते. कारण की तुम्ही बघितलं असेल, ज्या ठिकाणी जास्त रोटावेटर भुसभुशीत माती आहे, पाणी येतं आणि एक साईड शेताच्या साईडला जमा होतो. आणि इथे तसं नाही झालं शेतकरी मित्रांनो. पाणी आला, जागच्या जाग्यावरच मुरला. तुम्हाला अनुभव असेल बघा, रोटावेटरचे जे जमीन राहते पाणी खूप येते आणि जे काही बारीक बुगदी असते ते जमिनीत पाणी मुरू देत नाही. तेच एक कारण आहे शेतकरी मित्रांनो. जास्त वाही पाहिजे नाही जमिनीला. आणि बघा, यावर्षी मी NTF पद्धतीने नो टिल फार्मिंग, कुठलीच मशागत नाही, त्या पद्धतीने यावर्षी पेरणी केली आणि ओल भरपूर आहे. बघा, पेरणीनंतर पाणी आलाच नाही याच्यावर, असा साधारण एक शिरवा. आणि ओल कायम असल्याच्या कारणाने आपलं सोयाबीन निघून आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण या पद्धतीने जर सोयाबीन पेरलं आणि पेरणीनंतर एक जोराचा पाणी जरी आला तरी आपलं सोयाबीन गावटणार नाही. कारण की शेतामध्ये मातीच नाही राहत. माती थोडीफार, जे काही पेरणी यंत्रानं माती उखरली जाते ते तितकीच माती राहते, जास्त माती राहत नाही. आणि गायवटाची भीती दूरच राहते शेतकरी मित्रांनो. बघा ना, सोयाबीन बघा, हे बघा. आता हे सोयाबीन आपलं हुतुतू सोयाबीन आहे. 2 थैल्या पेरलेल्या होत्या हुतुतू, आणि 3 थैल्या आहे आपलं सोयाबीन अंकुर प्रभाकर अंकुर. हे 2 व्हेरायटी आहे. अंकुर प्रभाकर हे 3 व्हेरायट्या आणि हुतुतू सोयाबीन 2 बॅग. आणि सुया आहे आपला शेतकरी मित्रांनो 16 इंचीचा. बघा, आणि एकरी बियाणं पेरलं होतं आपण 25 kg. दोन्ही व्हेरायट्या 25 kgच पेरलं एकरी. आणि खत दिलं 10-26 एकरी एक बॅग. बघा शेतकरी मित्रांनो, जास्त दाटही नाही आपलं सोयाबीन, जास्त लागवडी नाही आहे, मिडियम आहे, मध्यम आहे, अशा टाईपचं सोयाबीन आहे. बघा, अशी पेरणी केली आणि निघणं चालूच आहे. हे बघा, आता काय झालं शेतकरी मित्रांनो, आता काय होईल, आपली जमीन जास्त पोल नाही आहे, जमीन घट्ट आवरलेली आहे, मुळे याच्या आवरलेले आहे, याला मुळाला आधार भेटून जायला. आणि जे काही पोल जमीन राहते, रोटावेटर मारलेली, नांगरटी केलेली, त्या जमिनीला ते जोपर्यंत जमीन रट नाही येत, आवरत नाही, तोपर्यंत माल उठत नाही. तर आपली जमीन कशी आहे शेतकरी मित्रांनो, आता वाही न करता पेरणी केलेली आहे, जमीन अशी आवरलेली आहे, कडक आहे. आता मी सध्या शेतात फिरत आहो, जमीन आवरलेली आहे शेतकरी मित्रांनो, कडक आलेली आहे. आणि या आवरलेल्या जमिनीमध्ये मुळाला ताठरता येते, आवरतात आणि पीक वाढीला लागते शेतकरी मित्रांनो. आणि एक पाणी जरी आला, साधारण एक मुसळधारी जरी पाणी आला तरी जमीन लवकर आवरणार, कारण की पाणी पिण्याची जास्त क्षमता आहे. आणि जे काही भुसभुशीत जमीन राहते, जास्त पोल जमीन राहते, ते माती आवरायला थोडासा ताण जातो शेतकरी मित्रांनो, वेळच लागते.
आणि पाणी पिण्याची क्षमता जास्त राहते बघा. आणि या अशा पद्धतीने जर आपण पेरणी केली शेतकरी मित्रांनो, तर ओल जास्त दिवस टिकते. आणि जे काही आपले रब्बी हंगामातलं जे काही पीक निघालेलं आहे, ज्याच्या काही आपण जे काही मुया असतात, चण्याचं जे काही पीक राहते, त्या मुया पण आपल्या जमिनीमध्येच आहे. जे काही अवशेष आहे पिकाचे ते जमिनीमध्येच आहे. हे बघा, आता याचं खत तयार होईल. हे बघा, माती बघा कशी आहे, खतावानी दिसत आहे. हे बघा, याचाच फायदा आपल्या पिकाला होईल बघा. आणि माल जो निघाला ना शेतकरी मित्रांनो, अक्रोट निघालेला आहे बघा. आहे हे बघा, ताशी दिसत आहे. आता इकडे सूर्यप्रकाश नाही आहे तर असं दिसत नाही आहे, लहान आहे सध्याच पीक. आणि इकडे बघा कसं दिसतं. झूम करून पाहूया आपण. हे बघा, अजूनही पीक निघतच आहे आपलं. हे बघा, सोयाबीन अजूनही निघूनच राहिलेलं आहे. हे बघा, जमिनीच्या वर यायचं आहे अजून. आणि तणकट कुठलेच नाही आहे शेतकरी मित्रांनो. आणि हे जे तुम्हाला दिसते हे उन्हाळ्यातलं आहे, आपण वाही नाही केली, चेन्यातलंच तणकट आहे. असं बारीक तणकट कुठेच निघालेलं नाही आहे अजून. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल, जिथे जास्त वाही होते, माती उखरल्या जाते, तिथे लवकर चिवटा निघतो, लवकर बारीक तणकट निघते. आणि एक साधारण शिरवा आला तर तणकटाला जास्त वाव राहते. तर इथे वाही न केल्यामुळे तणकट अजूनही निघाले नाही. पहिले पीक निघालेलं आहे आपलं शेतकरी मित्रांनो बघा. आणि ज्या जमिनीत जास्त तणकट असेल तिथे तणकट निघणारच. आपल्या या जमिनीमध्ये जास्त तणकट आहे नाही बघा. तुम्हाला तणकट दिसणारच नाही सोयाबीन पिकामध्ये. आणि आता शेतकरी मित्रांनो, आता एक पाणी आला, पेरणीपासून 10-12 दिवसांनी आपला एक फवारणी राहील कीटकनाशकाची. आणि तिथून 15 दिवसाचं पीक झालं, 15-16 दिवसाचं, तर एक तणनाशकाचा फवारणी. असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपलं यावर्षी. आता पाहूया समोर काय होते. आपले स्टेप बाय स्टेप व्हिडिओ येईलच बघा. तर यावर्षी या पद्धतीनं आपण पेरणी केली शेतकरी मित्रांनो. आणि आपले शेवटपर्यंत व्हिडिओ येतच राहतील. कपाशीचे, सोयाबीनचे आणि तुरीचे हे तिन्ही आपण लागवड केलेली आहे नो टिल फार्मिंग या पद्धतीने. आणि यावर्षी काय फरक पडतो उत्पादनात नक्की शेअर करणार मी. तर हा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. आणि कमेंट करून सांगा तुम्हीही यावर्षी या पद्धतीने पेरणी केलेली आहे का सोयाबीनची. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. आता जर एक शिरवा आला ना शेतकरी मित्रांनो, एक साधारण शिरवा, तर हे लवकर निघून येईल. पाऊस कमी आहे इकडे बघा. अजून कुठे कुठे सोयाबीन निघायचंच आहे, निघणार. तर पाऊस चालू झालेला आहे शेतकरी मित्रांनो. आज पाऊस येईल असं वाटत आहे. येईलच पाऊस थेंब थेंब पाऊस पडतच आहे. तर तुमच्या भागात कसा पाऊस आहे शेतकरी मित्रांनो, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.